लोकेशन गेस करू शकता का? पनवेल हायवेवर थोडासा राऊंड मारायला आल्या. चला आपला एक्सरसाइज थोडासा नाही, आपण थोडासा वॉक करूया. हो. तुकाराम मुंडे सरमुळे तर आपला एकदम बाहेर पण आता बेसर बुक आणि बाहेरच्या खायच्या टाळा घरामध्ये. म्हणजे एकदम तिच्यापेक्षा जास्ती बॉसी पाऊस अजून येतोय नाही का? बारीक बारीक. हो. हो आला की रे पाऊस. करा आणि सबस्क्राईब करा. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर बरेच दिवस झाले घरचे इडली खाल्लो नाही, तर प्राचीला सकाळी सकाळी जरा सांगितलं की बनवून दे जरा इडली. बघूया ती बनवायचं स्टार्ट केली. मला वाटतं थोडं रागत पण आहे. जरा बघूया तिचा मूड कसा आहे. झाली का रे? होतंय. सांबर आता फोडणीला घातले आणि इडली आता इडली भांड्यामध्ये लावायची. दिसत नाही की इडली? नाही, इडलीचं पीठ भिजवलंय. आता तुम्ही मला अचानक बोलले ना, मग तांदूळ आणि डाळ नाही भिजवले, जे रवाची आहे. रवा इडली करते. हा एवढं दही? दही ते बनवायला सांगितलं होतं तुम्ही, ते अजून बघा संपलं नाही. हो. पावसाचं जास्त खाल्लं जात नाही ना. आज फक्त सांबारच बनवते, चटणी नाही बनवणार. का बरं? उशीर होईल ना. ठीक आहे, सांबारपासून काम चालू आहे. पण आता काय तरी बरं आहे. सकाळ सकाळचा नाश्ता जरा बरं वाटते ना. हे पावसामध्ये इडली सांबार असं गरम गरम वाफाळलेलं छान वाटतं. स्टीम असते ना तिथं, काय ऑइलीची जास्त का प्रश्नच नाही. हां, ऑइलचं नाही, हेल्दी असतं. आणि जेव्हा कधीतरी असं वाटलं की इडली खायची आहे आणि डाळ भिजवलं नाही, तर मग रवाचं बेस्ट ऑप्शन असतं. म्हणजे क्विक बनतो ना तो. पोह्याचे पण काय बनतात ना? पोह्याचे ते उत्तप्पा डोश्यासारखं बनतं. पोहे टाकले तर मग ते डोश्यासाठी. आता हे इडली करायची मी फक्त रवा घेते. ते हे सगळं बनणार आहे. हा जरा थिक दिसते ना रे? ठीक आहे, असं वाटलं. ठीकच असतं ना. आता याच्यामध्ये काय इनो टाकणार आहे का? हो, इनो टाकायचे. जेव्हा आपण इडलीच्या भांड्यामध्ये टाकणार ना, तेव्हा इनो टाकायचं. आधीच नाही टाकायचं, नाही तर तो सोडा निघून जातो. हा माहीत नव्हतं मला. हे जनरल आहे, सगळ्यांना माहिती आहे. हा का? काय करताय ताई? वहिनी बघा ना, ह्याच्या रील मध्ये ह्या साडीमध्ये जर तुम्ही पर्स घेतले असते तर किती छान झाले असते, नाही का? म्हणजे एकदम छान आहे. गॉगल पण घातले असते तर बरं झालं. हा, याच्यामध्ये तुम्ही पर्स घातले असते तर किती मस्त वाटलं असतं, नाही का? छान वाटते. आणि याच्यामध्ये चष्मा घालायला पाहिजे होता. मस्त एकदम छान वाटतं. घातली असती तर ही तयार झाली ना. आणि मग मला तेव्हा आधी सांगितलं असतं ना, मग केलं असतं चेंज. आयडिया येतो ना. आणि हे मला तुम्ही मला लय आवडतं बघा. आपण तर हेच रील बघता की मस्त आहे. कधी पण असं. हा हे काल टाकलं तर हो, काल लय भारी आहे. रीलच्या नादात फोन. हा ना. तर मंडळी, इडली आता बनवून रेडी आहे. गरम गरम आहे, तो पण खाऊन घेतो. तुम्हालाही खायची इच्छा असेल तर नक्की घरामध्ये बनवून खा, नाहीतर मी पाठवलो असतो. आणि बाहेरच्या खायच्या टाळा, घरामध्ये बनवून खा. तर मी विचार करत होतो की एक मस्त मांजर पाळूया आपण. आधी पण आम्ही पाळलेलं आहे. आई, तुझे काय मत आहे? मला तर मांजर लय आवडते बघ. आधी पहिले ना लय मांजराची एवढी सेवा केली ना, ते मांजराचे किल्ले होत लेकरासारखं सेवा केलं ना, आता ते चांगलं असतं. काय मला तर खूप फनी वाटतं बाबा एवढं. जनावराची कवाची चांगली सेवा करा. मला पण आवडलं. मांजर जे आहे नाही तिच्यापेक्षा जास्ती बॉसी असतात हा. खरंच तुझ्यापेक्षा जास्ती. नाही, नक्की ही एकदम घराची क्वीन असतात. तर पावसाळ्यामध्ये बघ कसं ऊन शेकतात रे. हा प्राची? पावसाळ्यामध्ये येतात ना बाहेर. हो, मोठे आहेत हा. एक पकडू पण शकत नाही त्याला. नाही नाही, ते आहे. ते एकदम घट्ट पकडलेलं असतं. हो, त्यांना डिस्टर्ब नको करायला. आणि जे एकदम टॉपवर येऊन बसलेत. काय बोका मांजर लागले वाटते. हो, फायटर आहे एकदम. ह्यानंच पाठी मी लागलो होतो ना आता मांजरच्या. हो, दुसऱ्या लागले त्याला. हे कशासाठी लावतात? हे म्हणजे इथे थांबून तिथे बघण्यासाठी. तिकडचं. हां, म्हणजे इथे अगर थांबलं ना तिकडचे येतो. शेंगदाण्याचं कूट टाकू ना? चपात्या करू का? राहू दे ना, मी करते. नको, जरा आजच्या मजा खाऊन बघा तुम्ही.
मग तर काय लय दिवस झाले मी चपात्या करायला नाही तर करून बघते कसल्या राहतात काय नाही. मी आता वाटाण्याची रस्सा भाजी आणि ह्याची सुकी भाजी करते तोंडलीची. वाटाणे शिजवलेत. अहो हे वाटाणे फ्रीजर मधले नाही, कडधान्यवाले. हे इकडे शिजवले कुकर मध्ये. मला चपात्या करून बघते मी आज. येतात का म्हणजे येतातच. लय दिवस झाले चपात्या करायला नाही. नखराचे करते छान. नाही, आईच्या हात चपाती किती छान बनवते. मग त्यात तेवढं सारण असतं ना. आता कोणता सण येते तो ऑफर पोळ्या. नागपंचमी. आता तर ते तुकाराम मुंडे सरमुळे तर आपल्याला एकदम बाहेर पण आता बेसळ मुक्त भेटते. आता पहिले खूपच जास्त. आधी तर बापरे बाप कसं आहे कुठे काय, पण बरं आहे ते छान काम करतात. आणि आपण जायचं पहिल्यापासून घरी. तर मंडळी आता आम्ही पनवेल हायवेवर थोडासा राऊंड मारायला आल्या. वातावरण छान आहे, पाऊस थांबला त्याच्यामुळे. आता आज मध्ये मध्ये पाऊस येतच होतं आहे की नाही. काय हां छान आहे की बघ ना असं. तू पण तर छान आहेस, तू छान नाहीस. हे लोकेशन गेस करू शकतं का की हे कुठलं आहे? बदलापूरमधलं. आय थिंक जे बदलापूरला राहतात त्यांना हे लोकेशन माहीतच असेल. नदी आहे इकडे. पाय सोड की खाली. नाही नको, का बरं? मला भीती वाटते. तर आता आम्ही आलो आहोत बदलापूरच्या मरीन ड्राईव्हला. दोघेजण निवांत संध्याकाळ घालवायला. तसंच नवऱ्याने घेऊन यायला पाहिजे कधी कधी. फिरतो की आता. हो, तसं तर हे मला खूप फिरवतात. तिकडे पाऊस पण भरलाय ना. हां झूम करता येईल. पक्षी आपापल्या घरी चाललेत. कुठं ते बघा, तर नाही दे. ते पाऊस येऊ शकतो. व्यावसायिक आहेत. हो आलं की रे पाऊस. छत्री बोल. चला 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 चला, आता भिजावंच लागेल आता. फिरायला जातात. लहानपणचं खेळायला हाय तरी काय आता. आता कोणीच खेळणार. सगळे मोबाईल घेऊन बसतात. मी तर लय खेळत होते पहिलं. खो खो तुम्हाला माहित आहे का? खो खो खेळायचे, कबड्डी कबड्डी खेळायचे, झालं ते काय विटू दांडू खेळायचे. त्याच्यामध्ये लय खेळ होता. आता लहान लहान पोराला खेळ नाही काय नाही, मोबाईल आहे. सकाळच्या ड्युटी करून आलेले निघतात बाहेर, पावसाची मजा घेतात जरा. इतकी गर्दी आहे की घरी बसतच नाही कोणी. आणि ते खाऊ गल्लीमध्ये, आणि ते खाऊ गल्ली झाली ती. पहिलं एवढं नव्हतं आपण आलो तेव्हा. हा बसलो होतो थोड्या वेळ, पण पाऊस यायला लागला. उगा टाइमपास आहे. तर असा गेला आमचा आजचा दिवस. तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. आणि का मला असंच सपोर्ट करत राहा. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टाटा.